बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा आज सुनावण्यात आली आहे। बांगलादेशची राजधानी ढाक्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावली आहे। खरं तर जुलै 2024 मध्ये बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं। याच आंदोलनानंतर शेख हसीना यांची सत्ता उलथवली गेली, पण आंदोलन हाताळताना शेख हसीना यांनी यंत्रणांना जे आदेश दिले त्यामध्ये किमान 1400 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। शेख हसीना यांच्यावर हत्येला प्रोत्साहन देणं आणि हत्येचे आदेश देणं हे गंभीर आरोप होते। तिथल्या न्यायाधिकरणाने त्यांना जुलै 2024च्या विद्यार्थी निदर्शनांदरम्यान झालेल्या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचं म्हटलं। हत्याकांडाचा मास्टरमाइंड असा विशेष शब्द शेख हसीना यांच्याबाबत न्यायाधिकरणाने वापरलाय आणि या सगळ्या आरोपांना हे दोघंही देश सोडून गेले होते। दोन्ही नेते गेल्या 15 महिन्यांपासून भारतामध्येच राहतात। आता हा निकाल आल्यानंतर शेख हसीना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या विरुद्धचा जो निकाल आहे तो चुकीचा आहे, पक्षपाती आहे, राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे। हा निर्णय एका अनिर्वाचित म्हणजे ज्यांना लोकनियुक्त सरकार म्हणून निवडण्यात आलेलं नाही त्या सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका लवादाने दिलाय, ज्याला कोणतीही सार्वजनिक जनादेश नाहीये। शेख हसीना यांचं हे म्हणणं आहे। या शिक्षेमधला एक विचित्र योगायोग समोर आलाय। आता ज्या न्यायाधिकरणाने लवादानं शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावली आहे त्या लवादाची निर्मितीच मुळात शेख हसीना यांनीच पंतप्रधान असताना केली होती। 1971च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान जी युद्ध गुन्हेगारी झाली होती, नरसंहार झाला होता बांगलादेशमध्ये, त्याची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाची तेव्हा स्थापना करण्यात आली होती। 1973 मध्ये खरं तर या न्यायाधिकरणाची स्थापना झाली होती, पण 2010 मध्ये हसीना यांनी गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी त्याची स्थापना करेपर्यंत प्रक्रिया काही दशकं थांबली होती। आता याच ट्रिब्युनलने शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे हाही एक विचित्र योगायोग या सगळ्यातला मानला जातोय।